बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे कारण मुंबईमध्ये मध्य रेल्वे सध्या 30 ते 40 मिनिटे उशिराने धावतीये आणि त्यामुळे सर्व महत्त्वाच्या स्थानकांवरती प्रवाशांची खूप जास्त गर्दी झालेली दिसतेय। यामध्ये परळ, दादर, कुर्ला, घाटकोपर आणि ठाणे या स्थानकामध्ये हजारो प्रवासी हे खोळंबून गेलेले बघायला मिळतात। घाटकोपर स्थानकामध्ये गर्दीमुळे एका एसी लोकलचे दरवाजे सुद्धा बंद होणं कठीण झालेलं होतं। शेवटी रेल्वे पोलिसांना काठीनं प्रवाशांना आतमध्ये ढकलून हे दरवाजे बंद करावे लागले। ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकाच्या दरम्यान दुपारच्या वेळेला ओव्हरहेड वायर तुटली आणि त्यामुळे मध्य रेल्वे बराच वेळ खोळंबलेली होती आणि या सगळ्याचा परिणाम अजूनही 9 वाजल्यापर्यंत सुद्धा जाणवताना दिसतोय। तर आपण बघतोय सध्याची प्रवाशांची ही प्रचंड गर्दी झालेली आहे। साधारणतः दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास ही ओव्हरहेड वायर ठाकुर्ली स्थानकाच्या दरम्यान तुटली होती आणि त्यानंतरही काही लोकल गाड्या धावताना दिसत होत्या। मात्र घराच्या दिशेने जाणाऱ्या मुंबईकरांची सध्या कोंडी झालेली बघायला मिळतेय आणि याविषयी बोलूयात। ईशान देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। ईशान, तुम्ही नेमके कुठे आहात? काय नेमकं चित्र आहे सध्या मध्य रेल्वेचं? आता आपण परेल स्थानकावरती आहोत। या परेल स्थानकावर आपण बघू शकता की कशा प्रकारे गर्दी आहे। मगाशीच इकडून एक लोकल गेली, त्यामध्ये चेंगराचेंगरी, धक्काबुक्की हे दिसून आलं। शेवटी पोलिसांना पण इकडे यायला लागलं आणि पोलीस पाहिला असेल तर त्यांनी इकडे लोकांना एक इशारा दिला की तुम्ही धक्काबुक्की करू नका, नाहीतर हे तुमच्या जीवावर बेतू शकतं। आपण पाहिलं असेल तर ठाकुर्ली स्थानकाजवळ ज्या प्रकारे ओव्हरहेड वायर तुटली त्यामुळे खूप लोकल या अर्ध्या तास आणि काही एक तास उशिरा येत आहेत। ह्याचा परिणाम हा स्थानकाबाहेर गर्दीवर देखील झालाय। त्यामुळे वाहतूक कोंडी ही देखील मोठ्या प्रमाणावर स्थानकाबाहेर आपल्याला दिसून येते। आता आपण बघू असू तर अजून नागरिक इकडे येत आहेत, पण काही प्रमाणे गर्दी ही स्थानकावरती कमी झाली आहे। पण नागरिक इकडे खूप वेळापासून अस्वस्थ आहेत। यामिनी, अगदी ईशान, तर ही काही दृश्य आपण बघतोय परळ स्थानकामधली। प्रवाशांची प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे। धन्यवाद ईशान, ही सगळी अपडेट आतापर्यंत पोहोचवल्यात यासाठी। पुढची बातमी बघूया। धाराशिव मधल्या राज ठाकरे आणि मराठा बांधवांमधल्या वादाच्या संदर्भात